ठाकरेंच्या खासदारांची मातोश्री निवासस्थानी पार पडली बैठक। बैठकीला अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील, अनिल देसाई उपस्थित। नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, ओमराजे निंबाळकरांची ऑनलाईन उपस्थिती। आमदार रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस। रोहित पवारांची प्रकृती खालावली। आंदोलनस्थळी रोहित पवारांचं कुटुंब दाखल। महाजनांशी चर्चा होईपर्यंत सलाईन लावणार नसल्याचा रोहित पवारांचा निर्धार। घाटकोपर दादर नंतर आता गिरगावातही पांढरी पट्टी। गिरगाव चौपाटी सुखसागर सोसायटी समोर पांढरी पट्टी। गिरगावकर संघटनेने पांढऱ्या पट्टीवर मारला काळा स्प्रे। सोलापूरच्या तांदूळवाडीत पिकअप गाडीचा अपघात। पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यानं 10 जणांचा मृत्यू, 4 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती प्रणिती शिंदे यांनी दिली माहिती। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरोधात कारवाई 3,48,00,00,000चा अन्न साठा जप्त। अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले। मान्सून कोकणात रेंगाळला। पावसासाठी अनुकूल स्थिती नसल्यानं मुंबईत 15 जूनच्या आत पावसाची शक्यता नाही। मुंबईत तीव्र उष्णता आणि दमट वातावरण कायम। राज्यातील सर्वच धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव। सिंचनासाठी उपसाबंदी लागू। संभाव्य जलसंकटामुळे राज्य सरकारचा निर्णय। पावसाळ्यापूर्वी माथेरानच्या राणीला ब्रेक। 15 जूनपासून नेरळ अमन लॉज मिनी ट्रेन बंद। 15 ऑक्टोबरपर्यंत फक्त माथेरान अमन लॉज शटल धावणार। वडाळा पूर्व परिसरात नालेसफाईसाठी बालमजूर। अल्पवयीन मुलं हातानं नालेसफाई करत असल्याचा व्हिडिओ समोर। बीएमसीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह। संबंधित विभागाकडून अद्याप कुठलंही स्पष्टीकरण नाही। इराणसोबतच्या करारावर आज स्वाक्षरी होणार। ट्रम्प यांची सोशल मीडियावरून माहिती। स्वाक्षरी होताच होर्मुझ खुली होणार, ट्रम्प यांचा दावा। इराणकडून मात्र अद्याप अंतिम होकार बाकी। फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची भेट निश्चित। G7 परिषदेत द्विपक्षीय चर्चेची शक्यता। जागतिक सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण या संदर्भात चर्चेची शक्यता। रत्नागिरीत पावसासाठी शेतकऱ्यांचं ग्रामदेवतेला गारहाणं। शेतातली जमीन कोरडी पडल्यामुळे शेतकऱ्यांनी ग्रामदेवतेला घातलं गारहाणं।